विधान परिषदेसाठी ठाकरेंना शरद पवारांचा पाठिंबा आहे। विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून जे नाव येईल त्याला सहमती आहे। शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये ही भूमिका स्पष्ट केली। आणि आता बातमी आहे शरद पवार यांच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भातली। शरद पवार हे उद्या दिल्लीसाठी रवाना होत आहेत। शरद पवार यांचा 6 तारखेला राज्यसभेचा शपथविधी आहे। शपथविधीसाठी उद्या शरद पवार दिल्लीच्या दौऱ्यावर जातात। खासदार संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीच्या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। शिंदेंच्या शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्लीतील निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं। या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 खासदार गेल्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा झाली। यावरून आता संजय राऊतांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। दिल्लीमध्ये अशा प्रकारच्या घडामोडी एकमेकांकडे जाणं येणं या काळामध्ये होत असतं। माननीय उद्धव ठाकरे हे दिल्लीला येणार होते आणि त्यांच्या सन्मानार्थ महाविकास आघाडीतल्या खासदारांसाठी आम्ही जेवण ठेवणार होतो, डिनर ठेवणार होतो। त्याला का आम्ही डिनर डिप्लोमॅसी म्हणत नाही, एक गेट टुगेदर असतं सगळ्यांचं दिल्लीमध्ये। आता तुम्ही त्याला डिनर डिप्लोमॅसी किंवा ऑपरेशन टॅगरसाठी जेवण ठेवलं वगैरे चुकीचं आहे। नाशिकमधील सेक्स स्कॅन्डल प्रकरणी उद्योजक रवींद्र एरंडेला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। ब्लॅकमेल करून खंडणी मागितल्याचा हा प्रकार समोर आला होता। सातपूर पोलिसांनी ब्लॅकमेल करण्यात आलेल्या संशयितांना ताब्यात घेतलं। संशयितांकडनं हार्ड डिस्क आणि पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले। या हार्ड डिस्कमध्ये उद्योजकांचे 100 पेक्षा अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ होते। पीडित महिलेनं या संदर्भातली तक्रार दिल्यानं उद्योजकांवर आता गुन्हा दाखल झालेला आहे। उद्योजक रवींद्र एरंडे याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। नाशिकमधील सेक्स स्कॅन्डल प्रकरणी मुख्य आरोपी रवींद्र एरंडेच्या कार्यालयाची पोलिसांनी झाडाझडती घेतली। नाशिक फॉरेन्सिक लॅबची टीम एरंडेच्या कार्यालयामध्ये पोहोचलेली होती। महत्त्वाचा डेटा आणि काही कागदपत्र पोलिसांच्या ताब्यात आहे। तर तपासादरम्यान आरोपी रवींद्र एरंडे चक्क हसताना दिसत होता। जय पवारांनी आज बारामतीमध्ये पाहणी दौरा केला। बारामतीमध्ये अतिवृष्टीनं पिकांचं अतोनात नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांनी पाहणी केली। अजितदादा जसे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायचे तसंच आम्ही देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम राहू असं जय पवार यांनी म्हटलेलं आहे। शेतकऱ्यांना आणि बारामतीकरांना मी दादांचं प्रिय कुटुंब म्हणून आश्वासन करतो की जसं दादांनी अनेक वर्ष काम केले, सगळ्या शेतकऱ्यांना मदत केली, बारामतीच्या जनतेला मदत केली, तशीच आम्ही सर्व राष्ट्रवादी पक्षातले नेते, पदाधिकारी, सहकारी, वहिनी, पारदादा सगळेच आम्ही जरा एकत्रित येऊन तसं काय असेल त्यांना सपोर्ट करू आणि नेहमीच त्यांना त्यांच्या दुःखात वेळेत त्यांच्याबरोबर सहभागी राहू। जयकुमार रावल यांच्याकडनं नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यात आली। सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, मंत्री जयकुमार रावल यांनी आश्वासन दिलं। सगळ्या प्रकारचं आपण पंचनामे केले पाहिजे। कांद्याच्या संदर्भातला विषय होता, कांद्याचा सुद्धा पंचनामा झाला पाहिजे। पंचनामा करून त्यांना योग्य असा मोबदला हे सरकार देणार, कारण हे भाजप प्रणित महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांचा केंद्रबिंदू ठेवून काम करणारं सरकार आहे। मागच्या काळामध्ये मोफत वीज बिल असेल, कर्जमाफी असेल, अनेक योजना घेत असतो। दुर्दैवाने हे जे हवामानामधलं जो लहरीपणा आहे त्यामुळे फार मोठं नुकसान होतंय व त्याला सामोरे जावं लागेल, त्याला नाईलाज आहे। आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं आहे, आम्ही सारे उभे आहेत। सोलापूरच्या अंजन गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवणारे बाळराजे आवारे पाटील पोलिसांच्या ताब्यात आहे। छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कुंभेफळ येथून राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेतलं। बाळराजे आवारे पाटील यांनी हजारोंच्या संख्येनं अंजन गावाला जाणार असल्याचा इशारा दिला होता।
छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याचं इतर ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं। विशेष पोलीस महानिरीक्षक अंजनगावात दाखल झाले होते। फूस लावणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याचं देखील आता पोलिसांनी सांगितलेलं आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आता इशारा दिला आहे। मागच्या 3 दिवसापासून इथे जो किंचित तणाव निर्माण झाला होता तो आज पूर्णपणे निवळलेला आहे। इथे जो वाद निर्माण झाला होता त्याच्यावर तोडगा काढण्यात आलेला आहे। ज्या प्रकारे काही घटकांनी बाहेरून येऊन शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या मागे फूस लावण्याचा प्रयत्न केला, यांचा नक्कीच पोलीस खात्यामार्फत शोध घेण्यात येईल। एकूण 6 गुन्हे आम्ही इथे दाखल केलेले आहेत आणि या गुन्ह्यांमध्ये जो कोणी इन्व्हॉल्व असेल, ज्यांनी कोणी फंडिंग केलं असेल, ज्यांनी कोणी सोर्स वापरले असतील किंवा इतर जिल्ह्यातून येऊन इथे कोणाला प्रोत्साहन देऊन गुन्हे घडवून आणले असतील तर नक्कीच त्यांचाही शोध आम्ही घेऊ आणि त्याच्यासाठी आमची यंत्रणा कार्यरत झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।